आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। मतदान केंद्रातच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला। या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेला होता आणि यानंतर त्यांच्यावर आता हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। मतदान केंद्र क्रमांक 3 इथे संतोष बांगर मतदानासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी महिला मतदाराला ईव्हीएम वर बटन दाबण्यास सांगितलं। तसंच मतदान केंद्रामध्ये घोषणाबाजी सुद्धा केली। मोबाईल फोनचा वापर केला। मतदान केंद्रामध्ये घोषणाबाजी करणं, फोन वापरणं यामुळे संतोष बांगर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश दिले आणि त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला। की कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे मतदान केंद्रात जाऊन एका महिलेला बटन दाबायला दाखवत आहेत, हे बटन दाब म्हणून। मी तर मागच्याही आठवड्यात आपल्या सगळ्यांना माहीत आहे की संतोष बांगर नावाचा जो आमदार आहे कळमनुरीचा, हा हिंगोली शहराला कलंक आहे। आज तर लोकशाहीला कलंक आहे असं आज दिसू लागलंय। मी निवडणूक आयोगाकडे तक्रार सुद्धा केलेली आहे, तेही पोलिसात तक्रार करू लागलेत आणि निश्चित रूपानं कारवाई करण्याचं काम निवडणूक आयोग करेल।